हॅलो नमस्कार, कसे आहात? आय होप तुम्ही खूप छान असणार आहात, मला माहीत आहे. सो सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे शोभास रेसिपी आणि ब्लॉगमध्ये. सो आज आपण एकदम साधी, सिंपल आणि एकदम चविष्ट आणि हेल्दी अशी रेसिपी तयार करणार आहोत. रेसिपीचं नाव आहे खरडा. सो खरडा म्हटलं की सर्वांना येतो हे मला माहीत आहे, पण हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा खरडा आहे. सो त्याच्यामध्ये फक्त कढीपत्ता आणि शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे. एकदम सुंदर आणि खूप टेस्टी अशी रेसिपी आहे आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. सो आपण आता करूया. आता खरडा म्हटलं की आपल्याला कोणत्याही प्रकारची भाकरी ही हवीच. ज्वारीची भाकरी करा, तांदळाची भाकरी करा किंवा बाजरीची भाकरी करा, पण भाकरी ही खरड्याबरोबर खूपच सुंदर आणि छान वाटते खायला. सो माझ्या तांदळाच्या भाकरी ह्या छानपैकी करून झालेल्या आहेत. आता मी त्याच तव्यामध्ये ह्या मिरच्या मस्तपैकी देठ काढून त्याचं छानपैकी खोडून घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून अगदी तव्यामध्ये आता मी गरम गरम तव्यामध्ये टाकलेलं आहे. सो आता थोडंसं तेलाचा वापर करून आपल्याला ह्या मिरच्या छानपैकी खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत. थोड्याशा फ्राय झाल्यानंतर त्या मिरच्या अगदी छान पद्धतीनं खरपूस भाजल्या की खरडा पण तेवढाच छान पद्धतीचा लागतो. आता ही या ठिकाणी मी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे. सो बघा आता मस्तपैकी तवा तापल्यामुळं अगदी छान पद्धतीनं हे मिरच्या भाजल्या गेल्या आहेत जात आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला आता ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. सो हा खरडा थोडासा तुम्हाला वेगळी पद्धतीचा जाणवेल, कारण कसं ह्यामध्ये मी लसणाचा अजिबात वापर केलेला नाही आहे. फक्त यामध्ये कढीपत्ता आणि शेंगदाण्याचं कूटच आपण वापरणार आहोत. बाकी साहित्य जास्त आपण कोणत्याही प्रकारचा वापर करणार नाही आहे. आणि जे काय आहे साहित्य ते फक्त शेंगदाण्याचं कूट, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, मीठ, हिंग आणि कोथिंबीर एवढ्या साहित्यामध्ये आपण हा खरडा छानपैकी पद्धतीनं रुचकर आणि असा चविष्ट असा हेल्दी असा खरडा तयार करणार आहोत. सो आता माझ्या मिरच्या सगळ्या भाजून झालेल्या आहेत. थोड्याशा फ्राय केल्यात, मस्तपैकी खरपूस अशा भाजलेत बघा. आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचे आहेत. सगळ्या मिरच्या मी ही मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करत आहे. आणि कोथिंबीर पण मी आता तुमच्या चवीनुसार तुम्ही कोथिंबीर घेऊ शकता. थोडीशी जास्त टाकली तर अजून छान टेस्ट लागते. सो मी आता ही कोथिंबीर पण छानपैकी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता ॲड करत आहे. कोथिंबीर ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आपल्याला ॲड करायची आहेत. सो ते कढीपत्त्याची पानंसुद्धा मी छानपैकी धुवून मस्तपैकी त्याच्यात ॲड करत आहे. सो अशा पद्धतीने एकदम साध्या सिंपल पद्धतीची रेसिपी आहे, पण खायला इतकी टेस्टी आहे कारण कढीपत्त्यामुळे त्याचा स्वाद हा वेगळी टेस्ट लागते. सो तुम्ही पण एकदा करून बघा, खूप सुंदर पद्धतीचा हा खरडा लागतो. मला पण माहीत नव्हतं, पण मी एकदा करून बघितला. त्याच्यानंतर मला हा एवढा आवडला की मी बऱ्याच वेळा हा खरडा अशा पद्धतीचा करते. लसूण जर टाकायचं असेल तर तुम्ही तोही ॲड करू शकता. असं काही नाही आहे की लसूण टाकायचंच नाही आहे, लसूणही ॲड करू शकता तुम्ही. सो आता यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकत आहे. शेंगदाण्याचं कूट मी ते 3 ते 4 चमचे टाकलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट टाकताना तुम्हाला जर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेऊन कूट तयार करून ठेवलं असेल तर तेही ॲड करू शकता, किंवा कूट तयार केलं नसेल तर थोडेसे शेंगदाणे भाजून मग ते शेंगदाण्याचं कूट तयार करावं लागेल. माझ्याकडे या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट मी तयार करून ठेवलेलं होतं, त्यामुळे ते 4 चमचे मी ॲड केलेले आहे. याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं हिंग ॲड केलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. सो शेंगदाणे आपल्याला चांगले छान खरपूस भाजलेले असतील तर ती एक टेस्ट वेगळी लागते. सो अशा पद्धतीचे जर शेंगदाण्याचा कूट तुम्ही जर खरपूस शेंगदाणे भाजून ते कूट वापरलं तर ते टेस्ट वेगळी लागते. सो अशा पद्धतीनं बघा आपला खरडा तयार झालेला आहे. एकदम झटकीपट आणि मस्तपैकी रेसिपी आहे. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ते सांगा आणि नक्कीच तुम्ही पण करून बघा. एकदम झटकीपट आणि जरा थोडासा वेगळा त्याचं टेस्ट असते, त्यामुळं थोडंसं एकदा करून पाहिलं की आपल्याला पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल, अशा पद्धतीची ही रेसिपी आहे. सो मला तर ही रेसिपी खूप आवडली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुम्ही करून बघा. सो अशा पद्धतीनं एकदम साध्या सिंपल पद्धतीचं ही रेसिपी आहे. आता यामध्ये आपण थोडंसं कढीपत्ता आणि शेंगदाण्याचं कूट वापरल्यामुळं थोडीशी टेस्ट वेगळी लागणार आहे, पण खूप छान आणि खूप सुंदर आणि खूप चविष्ट अशी टेस्ट आहे. सो तुम्ही रेसिपी करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.